नमस्कार. तुम्ही जर आई-वडील असाल आणि वृद्धापकाळात सांभाळ करणाऱ्या विश्वासावर तुमची मालमत्ता मुलांच्या नावावर करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केले आहे, की वृद्धापकाळात सांभाळ करण्याच्या अटीवर मुलांना दिलेली मालमत्ता मुलांनी ती अट पाळली नाही, तर आई-वडिलांना परत मिळू शकते. विशेष म्हणजे आई-वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी असले, तरीही त्यांना हा अधिकार असेल. आता जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी. नमस्कार, मी विक्रांत. तुम्ही बघत आहात डो रिपोर्ट्स. हे प्रकरण आहे मुंबईतील लोअर परळ परिसरातील. येथील एका 68 वर्षीय सराफा व्यावसायिकाने 2005 मध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या घरात ते आपल्या पत्नी, मुलगा आणि सुनेसह राहत होते. तब्बल 18 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मे 2023 मध्ये त्यांनी एका गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीस पत्राद्वारे हा फ्लॅट आपल्या 42 वर्षीय मुलाच्या नावावर केला. मात्र हे बक्षीस पत्र विनाअट नव्हते. त्यामध्ये स्पष्ट अट होती, की मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करायचा आणि त्यात मूलभूत गरजा पूर्ण करायच्या. पण प्रत्यक्षात त्यांच्या अगदी उलट घडले. बक्षीसपत्र झाल्यानंतर काही दिवसातच घरामध्ये वाद सुरू झाले. मुलगा आणि सुनेचा त्रास इतका वाढला की अखेर 2025 मध्ये या वृद्ध दाम्पत्याला स्वतःचेच घर सोडून बाहेर पडावे लागले. यानंतर वडिलांनी ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 अंतर्गत लवादाकडे न्याय मागितला. लवादाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महत्वाचा निर्णय दिलाय. मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला 60 दिवसाच्या आत फ्लॅट रिकामा करून तो वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत स्पष्ट केले, की जर आई-वडिलांच्या सांभाळाची अट पूर्ण नाही झाली, तर अशा अटीवर मुलाला दिलेले बक्षीसपत्र बेकायदेशीर ठरवले जाऊ शकते आणि मालमत्ता पुन्हा आई-वडिलांच्या ताब्यात दिली जाऊ शकते. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आई-वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम असले किंवा स्वतःचा खर्च करू शकत असले, तरीही त्यांना या कायद्याअंतर्गत संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुलगा सांभाळेल या विश्वासाने आयुष्यभराची कमाई किंवा घर मुलाच्या नावावर करणाऱ्या पण नंतर उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या वृद्ध मातापित्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या हक्काची माहिती नक्कीच मिळू शकेल. धन्यवाद.